मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या शिरसाड ते वज्रेश्वरी अंबाडी या राज्यमार्गाची अवस्था ऐन गणेशोत्सव काळात कशी आहे ते आपण पाहू शकता। या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना संताप आणि चीड येत आहे। या रस्त्याला पाहून येथील हजारो ग्रामस्थ आम्ही निवडून दिलेले आमदार खासदार करतात काय असा सवाल आता करू लागले आहेत। आपण पाहू शकता या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे। गणेशोत्सव हा गोरगरिबांना सुखावणारा सण। सणानिमित्ताने लहान मुले महिला अबालवृद्ध दर्शनासाठी नातेवाईकांकडे जात असतात। मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे चिखल अशा रस्त्याची भयानक अवस्था पाहून प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण होत आहे। बाप्पाही या खड्डेमय रस्त्यावरून घरी आले आहेत। वज्रेश्वरी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते। खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो, त्यामुळे वाहतूक कोंडी पाहावयास मिळत आहे। रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून ठिकठिकाणी खड्ड्यात वाहने अडकून तसेच वाहने बंद पडून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। या रस्त्याच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण? येथील मतदान केलेले हजारो नागरिक की सतत दुर्लक्ष करीत असलेले आमदार खासदार की बांधकाम विभाग? नक्की कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी शिरसाड वज्रेश्वरी या राज्य मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे मोठे खड्डे व चिखल साचलेल्या या रस्त्यावरून ऐन गणेशोत्सव सणात येथील हजारो ग्रामस्थ वाहन चालक यांना प्रवास करावा लागत आहे। 10 दिवस चालणाऱ्या गौरी गणपती सणांसाठी रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही। खड्ड्यात पडून कोणाचा मृत्यू झाला की रस्ता दुरुस्त करणार का? तेव्हा प्रशासनाला जाग येईल का असा सवाल आता प्रवासी करू लागले आहेत। माझा भूमिपुत्र महेश पाटील, विरार।